वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तन्नमामि हरिं परं। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपदिशदैर्गायन्ति यं सामगा। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा। देवाय सर्वै नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। काल आपण प्रामुख्याने कृष्णद्वैपायन म्हणजे व्यास महर्षी यांनी लिहिलेला महाभारत या शब्दाचा विचार करत होतो। हा इतिहास आहे असं त्यांनी ठामपणे म्हटलं होतं। त्यामुळे महाभारत हे मिथ आहे हे आपण म्हणण्याला काही किंमत नाही। पण पाश्चात्य लोक कोणीतरी काहीतरी सांगतात आणि मग आपण ते बरोबर आहे असं समजून अनेक वेळा आपल्या गोष्टींचा विचार करतो। काय असतं माहिती का, आपल्या मनात विविध प्रकारच्या भावभावना असतात। कुठल्याही वस्तूबद्दल असतील, पदार्थाबद्दल असतील, व्यक्तीबद्दल असतील, राष्ट्राबद्दलच्या असतील, या ज्या वेगवेगळ्या भावभावना आहेत त्या सगळ्या आपण व्यक्त करू शकतोच असं नाही। काही भावभावना व्यक्त करताच येत नाहीत, पण समोरच्या व्यक्तीला वाटतं की याच्या मनात असा काहीतरी वेगळा विचार आहे, हा काहीतरी वेगळा विषय करतोय। काही भावना अशा असतात की त्या आपल्याला दुसऱ्यांनी सांगितल्या म्हणजे जाणता येतात। जे समोरचा माणूस सांगतो मला वेदना होतीये, त्याची वेदना त्याच्या चेहऱ्यावरनं आपल्याला जाणता येते। तर काही भावना मात्र अशा असतात की ज्या कुठल्या तरी माध्यमाच्या द्वारे आपल्याला कळतात। या अलीकडच्या काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर शाळा कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दिवस साजरे केले जातात। त्याच्यामध्ये रोज डे असेल, साडी डे असेल, सांस्कृतिक डे असेल। आता सांस्कृतिक म्हणायचं आणि डे म्हणायचं गंमत आहे मोठी। फादर्स डे असेल, मदर्स डे असेल, हे साजरे केले जातात। त्याच्या किती माध्यम वापरलं जातं। बर्थडे नावाच्या खाली काय चालतं ते मी सांगायची गरज नाही आपल्याला। म्हणजे जणू काय ते मूल जन्माला आलेलं आहे, त्याचा वाढदिवस झाला म्हणजे केवढा आनंद झाला आपल्याला, काय काय गोष्टी केल्या जातात या सगळ्या आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे त्याची। म्हणजे या सगळ्या भावभावनांचं मिश्रण काही वेळेला व्यक्त करता येतं माध्यमांच्या द्वारे, काही वेळेला सांगितल्यानंतर कळतं, पण काही भावना मात्र कळतच नाहीत अशा असतात। आणि म्हणून या भावभावनांचं संमिश्र चित्रण महाभारतात असल्यामुळे, व्यक्तिचित्रण असल्यामुळे महाभारताला मिथ म्हणण्याचं धाडस म्हणजे कल्पना म्हणण्याचं धाडस आपण करण्याचा प्रयत्न करतो। वास्तविक पाहता साहित्याची जर व्याख्या आपण पाहिली तर जो अनुभव एखादा लेखक घेत असतो त्या अनुभवाचं विरेचन ज्या वेळेला होतं त्याला कॅथार्सिस असं इंग्लिशमध्ये म्हटलंय। म्हणजे आपल्या गावठी भाषेत बोलायचं झालं तर लोणचं मुरलं की चांगलं लागतं, ते मुरत नाही तोपर्यंत चांगलं लागत नाही। तसा अनुभव मुरला की वर्ड्सवर्थने जसं म्हटलं स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स, म्हणजे आतून बाहेर येणं, उसळून बाहेर येणं। संत तुकाराम महाराज म्हणाले अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी। तसं हे साहित्य ज्या वेळेला बाहेर येतं
त्यावेळेला त्या साहित्याच्या संदर्भात आपल्या मनातल्या भावभावनांचा परिणाम त्याच्यावर झालेला असतो आणि तो आविष्कार आपल्या समोर आलेला असतो. महाभारत ग्रंथामध्ये व्यासाने जे अनुभवलं, व्यासाने जे पाहिलं, व्यासाने जे जाणलं, व्यासानं जे समजलं, ते त्यांनी आपल्या समोर त्यांच्या भावभावनांसकट ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्यामध्ये सत्याचा अंश जास्त असल्यामुळे त्या मांडणीला एक विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आणि त्याला इतिहास अशी संकल्पना त्यांनी स्वतः दिली. बरं, इथे वक्ता श्रोताच्या दुर्लभा जसं म्हणतात तसं इथे सांगणारा आणि लिहून घेणारा या दोन्ही गोष्टी अत्यंत महान असणाऱ्या आहेत. सांगणारे व्यास महर्षी आहेत आणि लिहून घेणारा साक्षात श्री सिद्धिविनायक गजानन आहे. म्हणजे गणपतीसारख्या ज्ञानी व्यक्तीला गणपती सुद्धा मिथ नाही, त्याचं नावच गणपती आहे. जसं त्या ब्रह्मणस्पती सूक्तामध्ये म्हटलंय, गणानां त्वा गणपतीं हवामहे कवीं कवीनां उपवस्त्रमस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत. म्हणजे गणानां गणपती म्हणजे गण म्हणजे संख्या, समूह. तो जो समूह आहे, तो जो गट आहे, त्या गटाचा जो प्रमुख आहे तो गणपती आहे. वैयक्तिक दृष्ट्या पुराणांनी सांगितलेला गणपतीचा विचार आपण वेगळ्या पातळीवर करतो, पण गणपती ही सुद्धा काल्पनिक व्यक्ती नाही, तर ती अस्तित्वात असणारी व्यक्ती आहे आणि त्याचा अनुभव आपण केव्हाही घेऊ शकतो. अर्थात अनुभव घ्यायला पात्रता असावी लागते. नाही तर आपण काय म्हणतो, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. आणि ते आपल्या समाजाच्या, आपल्या संस्कृतीच्या किंवा आपल्या धर्माच्या बाबतीतच आपण बोलतो. इतरांना आपण हे सांगत नाही बाप दाखव म्हणून, श्राद्ध कर म्हणून. आपण मात्र म्हणतो देव अस्तित्वात आहे का दाखवा, असं आपल्याला म्हटलं जातं. आणि मग दाखवता आलं नाही की मग देव अस्तित्वातच नाही असं आपण म्हणतो. वास्तविक पाहता देव दाखवायला बाहेर इकडे तिकडे कुठे जाण्याची गरज नाही, कारण सगळ्यांनी एकमताने मान्य केलंय की देव सगळीकडे आहे. ईशावास्य उपनिषद काय म्हणतं, ईशावास्यमिदं सर्वं यत् किंचित् जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजिताः मा गृधः कस्य सिद्धनं. म्हणजे या सगळ्यामध्ये तो ईश्वर व्यापून राहिलेला आहे. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, नभासारिखे रूपया राघवाचे. म्हणजे आकाश जसं सर्व व्यापक आहे तसा ईश्वर सर्व व्यापक आहे. मग हे जर एकदा आपल्या संस्कृतीने, आपल्या धर्मग्रंथांनी मान्य केलेलं आहे आणि आपणही ते मान्य केलेलं आहे, तर ईश्वराचं अस्तित्व दाखवण्यासाठी वेगळं काय कसं का. एक व्यावहारिक उदाहरण आपल्या समोर ठेवलं तर आपल्याला थोडं अडचणीचं वाटेल आणि गमतीचंही वाटेल. आपण स्वतःला आरशामध्ये पाहतो, बरोबर ना. आरशामध्ये जे मी मला पाहतोय ते मी असं म्हणतो की ते माझं प्रतिबिंब आहे. वरवर पाहिलं तर हे सत्य आहे, पण खरंच मी मला पाहिलेलं असतं का. माझा फोटो त्या आरशात दिसलाय, चित्र दिसलाय, पण माझा उजवा हात असेल तो आरशामध्ये डावा असतो, माझा उजवा डोळा असेल तो आरशामध्ये डावा डोळा असतो, माझ्या शर्टाला डाव्या बाजूला खिसा असेल तर आरशामध्ये उजव्या बाजूला दिसतो. मग तो मी कसा असेल. ते आरशातलं माझं प्रतिबिंब जर मी सत्य मानतो, तर समाजामध्ये पडणारं भगवंताचं जे प्रतिबिंब आहे ते असत्य का मानायचं. हा युक्तिवादाचा जसा विषय तसा तो तत्वज्ञानातला समजून घेण्याचा विषय आहे. आणि तो आपण समजून न घेता आपण आपल्या धर्मग्रंथांवर टीका करायला तयार असतो, कारण आपल्या धर्मग्रंथांच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला कळलेलाच नसतो. इथे व्यासमहर्षींनी ज्यावेळेला गीता नावाचा ग्रंथ लिहिला, म्हणजे महाभारतातला एक भाग म्हणून, त्यावेळेला ती गीता एकाच वेळी दोन पातळीवर काम करते. एक ऐतिहासिक सत्य आणि दुसरं पारमार्थिक विषय. आता ऐतिहासिक सत्य म्हणजे आपल्याला माहिती आहे, काल मी म्हटलं की रणांगणामध्ये एका बाजूला कौरवांचं सैन्य उभं आहे, दुसऱ्या बाजूला पांडवांचं सैन्य उभं आहे, आणि दोन्ही सैन्याच्या मध्ये अर्जुनाच्या आज्ञेप्रमाणे अर्जुनाने आज्ञा केली, रथम स्थापयामी अच्युत, हे अच्युता माझा रथ या दोन्ही सैन्याच्या सेनेवर उभेवर मध्ये त्यांच्यामध्ये माझा रथ नेऊन ठेव. म्हणजे रणांगणावर अर्जुन सांगतोय कृष्णाला की माझा रथ तू तिथे नेऊन ठेव. ते आम्ही असत्य म्हणायचं का.
त्याच्यावर ग्रंथ कोणी लिहिलं हे नाव असताना सुद्धा आम्ही असत्य मानायचं, त्याला इतिहास मानायचं नाही. आणि मग अलेक्झांडर नावाचा कोणीतरी जगज्जेता होता, ज्याला भारताचा एक कोपरा सुद्धा जिंकता आला नाही, त्याला जगज्जेता म्हणून इतिहासकारांनी म्हटलं म्हणून आम्ही मान्यता द्यायची. हा कुठला व्यवहार झाला? म्हणजे आम्ही जे शिकलो किंवा आम्हाला जे शिकवलं गेलं त्याचा नेमका अर्थ काय तो समजून न घेता आमच्या धर्मग्रंथांच्या बाबतीत मात्र आम्ही वेगळा विचार करायचा, वेगळा अर्थ लावायचा आणि त्यांनी काहीतरी जे चुकीचं शिकवलं असेल ते खरं मानायचं आणि त्याला मान्यता द्यायची. कारण शाळेमध्ये त्या पेपरमध्ये उत्तर लिहिल्यानंतर त्याचे मार्क आम्हाला मिळालेले असतात आणि त्याच्यावर आमची हुशारी ठरत असते. 100 पैकी 100% मार्क मिळाले की आमच्यासारखा हुशार कोणी नाही, हा आमचा विचार असतो. वास्तविक पाहता शाळेत शिकलेला विद्यार्थी, 100 पैकी 100 मार्क मिळवणारा विद्यार्थी 2 वर्षांनी त्याला जर आपण विचारलं काय रे बाबा तुला या प्रश्नाचं उत्तर देता येतंय का, तो सांगतो नाही ते 2 वर्षापूर्वी होता, आता माझा काही संबंध राहिला नाही म्हणून. तरी तो हुशार. शास्त्राच्या संदर्भात 2-3 प्रश्न माझ्यासमोर नेहमी येतात. विज्ञाननिष्ठ म्हणवणारी माणसं या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाहीत. मी नेहमी माझ्या प्रवचनामध्ये, व्याख्यानामध्ये, निरूपणामध्ये एक प्रश्न पहिला विचारतो, 2 गुणिले 2 बरोबर 4 हे उत्तर बरोबर आहे का चूक आहे? मला खात्री आहे आपल्याला प्रश्न विचारला तर आपण सगळे म्हणाल बरोबर आहे म्हणून. खरंच बरोबर आहे का हो 2 गुणिले 2 बरोबर 4? 2 वाघांच्या समोर 2 शेळ्या ठेवल्या तर उत्तर 4 मिळेल का हो? 2 शेळ्यांच्या समोर गवताच्या 2 मुठी ठेवल्या त्यांना खाणे योग्य तर उत्तर 4 मिळेल का हो? मग 2 गुणिले 2 म्हणजे 4 काय? आम्ही गृहीत काय धरलाय शिकवणाऱ्यांनी आणि शिकणाऱ्यांनी गृहीत काय धरलाय याचा परस्पर मेळ बसला का हो? का बाबा वाक्यम प्रमाणम या न्यायाने त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे असं आम्ही गृहीत धरायचं का? तर त्यांनी सांगितलंय म्हणून. त्यांनी म्हणजे कोणी? ज्यांना आम्ही काहीतरी शिक्षक म्हणून पदवी दिली त्यांनी. मग ते बरोबर कारण ते शिक्षक आहेत आणि आपण मूर्ख कारण आपण विद्यार्थी होत. हे कसं काय चालेल? मग 2 गुणिले 2 4 हे जर विधान सत्य व्हावं असं वाटत असेल तर जसं इंग्रजीमध्ये सेट थिअरीमध्ये एक वाक्य आहे, सेट ए इज इक्वल टू सेट बी इफ all the elements in set A are equal to all the elements in set B. म्हणजे इक्वॅलिटीचा विचारायचा आहे. कोणत्या इक्वॅलिटीचा? एलिमेंट्स पुरेसा. पुन्हा समजून घ्या. म्हणजे अ मध्ये जे 2 घटक आहेत किंवा 4 घटक आहेत तेच आणि तसेच घटक ब मध्ये आहेत आणि तेवढेच आहेत. म्हणजे संख्यात्मक विचार झाला, गुणात्मक विचार झाला का हो? अ तुकडीतली 2 मुलं आणि ब तुकडीतली 2 मुलं, संख्यात्मक विचार अ आणि ब, अ इज इक्वल टू ब असं म्हटलं तर चालेल का हो? अ तुकडीतली मुलं हुशार असतात असं मानलं जातं आणि ब तुकडीतली मुलं त्या मानाने कमी हुशार असतात असं मानलं जातं. मी ढ म्हणत नाही. मग अ तुकडी बरोबर ह्या अ तुकडीतली 2 मुलं बरोबर ब तुकडीतली 2 मुलं हा सेट किंवा हा संच बरोबर असेल का हो? नाही. मग तरी अ बरोबर ब असं कसं काय म्हणायचं आम्ही? हे आम्ही म्हणतो कारण आमची शिक्षण पद्धती जी आधुनिक काळातली आहे ती बोगस आहे. मेकॉलेनी निर्माण केलेल्या पद्धतीमध्ये भारताचं संपूर्ण तत्वज्ञान नाहीसं करायचं असं ठरवूनच ही शिक्षण पद्धती निर्माण झाली आणि त्यामुळे आम्ही ज्याला इतिहास म्हणतो त्याला पाश्चात्य लोक इतिहास मानत नाहीत म्हणून आम्ही तो नाकारतो. 2-3 उदाहरणं आपल्याला पाश्चात्यांची देतो. काही लोकांचा काल मी उल्लेख केला, पाश्चात्य दर्शनशास्त्र त्या अनुषंगाने तत्वज्ञ म्हणून जे समजले जातात विचार करणारे, त्यांची काही नावं काल मी आपल्या समोर घेतली. त्यातला एक रशियन लेखक ए.बी. कीथ नावाचा, यांनी काय लिहिलं? यांनी उपनिषदांच्या आणि वेदांच्या संदर्भात एक वाक्य लिहिलं. तो म्हणतो सांख्यदर्शनावरचं पुस्तक आहे त्याचं. सांख्यदर्शनाचा मूळचा जो गाभा आहे ते ज्याच्यावर आधारित आहे त्याचा स्रोत वेदांमध्ये आहे पण उपनिषदांमध्ये नाही. आता वेदांपासून उपनिषद निर्माण झाली हे सगळ्यांना माहिती आहे. असं असताना वेदांमध्ये ज्याचा स्रोत आहे, ज्याचा उगम आहे, अशा दर्शनाचा उगम उपनिषदात नाकारणं यासारखा दुसरा मूर्खपणा काही आहे का हो? पण तो ए.बी. कीथने केलाय, आम्हाला ते मान्य आहे. दुसरं उदाहरण,
महाभारत युद्धाचा कालखंड ज्या वेळेला आपण विचारात घेतो त्यावेळेला विंटनबर्ग सारख्या शास्त्रज्ञांनी किंवा अनेकांनी, आपल्याकडचे वैद्य नावाचे जे इतिहास संशोधक होते त्यांनी, लोकमान्य टिळकांनी असं मान्य केलंय की महाभारत युद्ध इसवी सन पूर्व 3102 साली संपलं. म्हणजे आजपासून मागे गेलो तर 5000 वर्षापूर्वी महाभारत युद्ध झालं आणि युद्धानंतर 60 वर्षांनी कलियुगाला सुरुवात झाली. हे मान्य आहे. पण लार्सन सारखा अमेरिकन लेखक म्हणतो महाभारताचा काळ 1200 वर्षापूर्वीचा होता फक्त. म्हणजे जवळजवळ 2000 वर्ष त्यांनी खाऊन टाकली. आणि मग ती वर्ष खाल्ल्यामुळे आमच्याकडची बाकीची जी सगळी परंपरा आहे, अगदी पार चाणक्यापासून असेल, बौद्ध धर्मापासून असेल, ती सगळी अलीकडे आणावी लागली. मग अलीकडे म्हणजे किती? मग ती म्हणे इसवी सन पूर्व निर्माण झालीच नाही, ती इसवी सनानंतर झाली. हा जो काही आकड्यांचा गोंधळ घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याच्यावर आम्ही कोणीही टीका केली नाही, कारण आम्ही वाचलंच नाही. खऱ्या अर्थाने ज्ञान कुठे असेल तर ते काल मी म्हटल्याप्रमाणे सांख्यागतन पंच महन महात्मन, आणि ते सांख्य तत्वज्ञान हे केवळ आणि केवळ भारतातच निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यावर आधारित हे सगळे सिद्धांत आहेत. एक महत्वाचा विषय सांगतो आपल्याला आणि पुढे सरकतो. आपण त्रिगुण म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, मी नावं माहिती आहेत निदान. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आपल्या दृष्टीने गुण याचा अर्थ क्वालिटी, मराठीत सांगितलं की बरं वाटतं, कारण गुणाचा अर्थ कळत नाही, क्वालिटी म्हटलं की कळत, दर्जा. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. अथर्व शीर्षामध्ये गणपतीचं वर्णन करताना गुणत्रयातीतः असं केलेलं आहे. म्हणजे या त्रिगुणांच्या तो पलीकडे आहे. नाथांनी दत्तात्रयांची आरती लिहिली. त्या आरतीमध्ये पहिलंच वाक्य त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा असं आहे. म्हणजे त्रिगुणांनी युक्त असणारा हा दत्त आहे हे त्यांनी म्हटलंय, ते मांडलंय. आपण ती आरती म्हणतो, पण हे त्रिगुणात्मक म्हणजे काय असा विचार केला तर आपल्याला बाकी काही सांगता येत नाही, कारण गुण म्हणजे दर्जा एवढंच आपल्याला माहिती आहे. वास्तविक पाहता गुण या शब्दाचा अर्थ दोरी असा आहे. जे बांधण्याचं काम करतं त्याला गुण असं म्हणतात. आम्ही सत्वगुणांनी तरी बद्ध आहोत, रजोगुणांनी तरी बद्ध आहोत, अन्यथा आम्ही तमोगुणांनी तरी बद्ध आहोत, किंवा या तिन्ही गुणांनी एकत्रितपणे बद्ध आहोत. आणि म्हणून हा देह जो आहे आमचा, शरीर जो आहे ते बद्ध आहे. म्हणून आमच्या देहाला सुद्धा त्रिगुणात्मक असं म्हटलंय. या त्रिगुणांच्या पलीकडे आम्हाला जाण्याचा विचार करायचा आहे, पण तो आम्ही करू शकत नाही. आता हे जर आमच्याकडचं तत्वज्ञान स्वीकारलं गेलं तर पाश्चात्यांनी आमच्याकडे जसा आम्ही विचार मांडला की परमात्मा कसा आहे तर तो अतिशय सूक्ष्म आहे. संत मुक्ताबाई, ज्ञानेश्वरांची बहीण, त्यांचा एक छोटासा अभंग आहे. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी, हो तिने गिळले सूर्यासी. आता मुंगी कधी सूर्याला गिळू शकते का? व्यावहारिक भाषेत म्हटलं तर नाही, अशक्य आहे. आधी ती उडते आणि मग सूर्याला गिळते. मारुतीने उड्डाण केलेलं आम्हाला माहिती आहे सूर्याला गिळण्यासाठी, पण मारुतीच्या पूर्वी किंवा मारुतीच्या नंतर कोणी सूर्याला गिळण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाही. असं असताना मुक्ताबाई असं म्हणतात, मुंगी उडाली आकाशी. म्हणजे सूक्ष्म असणारा तो, इतका सूक्ष्म असणारा जीव एवढ्या सर्वव्यापक असणाऱ्या सूर्याला सुद्धा झाकून टाकू शकतो, कारण सूक्ष्मामध्ये हे सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य आम्ही ओळखलं होतं आणि म्हणून हे सामर्थ्य ओळखल्यामुळे आम्ही त्या सूक्ष्माकडे जाण्याचा प्रयत्न सातत्याने करायला लागलो. त्या सूक्ष्माकडे जाता जाता आम्ही या त्रिगुणांपर्यंत पोहोचलो. हे तिघही गुण सत्व, रज आणि तम जिथे एकत्र येतात त्याला आम्ही एक छोटंसं नाव दिलं, प्रकृती, परम प्रकृती. म्हणजे ज्याला माया असं आपण काही ठिकाणी म्हणतो, प्रधान असं काही ठिकाणी म्हणतो ते. आता त्याचं ज्या वेळेला विभाजन केलं त्यावेळेला सत्वगुण वेगळा आहे, रजोगुण वेगळा आहे आणि तमोगुण वेगळा आहे. पुढे आपल्याला गीतेमध्ये त्या प्रत्येकाचं काय वैशिष्ट्य ते बघायचं आहे. हे तीनही गुण वेगवेगळे आहेत असं आपण पाहिलं. त्याला अणु असं अलीकडच्या शास्त्रज्ञांनी नाव दिलं. आम्हाला ते नाव पटलं, पण गुण हे नाव पटलं नाही. अणु तुम्हाला बांधून ठेवू शकत नाही. अणु काय करतो? स्फोट झाल्यानंतर तुमचे तुकडे इतरत्र फेकले जातात. इथे काय घडलंय आमच्या प्रत्यक्ष जीवनात?
आम्ही बांधले गेलेलो आहोत, वेगवेगळ्या प्रकारच्या विकारांमध्ये बांधले गेलेलो आहोत, फेकले गेलेले नाही आहोत. मग त्या गुणांना अणु हे नाव देणं कितपत योग्य आहे? आम्ही विचारच केला नाही. त्यांनी म्हटलं अणु, ठीक आहे. मग तो अणु एक आहे, त्या अणुचे पुन्हा विघटन केल्यानंतर 3 भाग मिळाले. त्यांनी अलीकडच्या शास्त्रज्ञांनी त्याला नावं दिली, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आता हे तिन्ही जे काही आहेत, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, ते बांधलेलेच आहेत ना, का वेगवेगळे आहेत? ते वेगवेगळे ठेवले तर अणु निर्माण होईल का हो? मग आम्ही तेच सांगितलं, हे तीनही गुण एकत्र असतात. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती हेच आम्ही विषय मांडलाय. ते एकत्र असणारे गुण असतील, त्यातला जो कमी अधिक होतो त्याप्रमाणे घटना घडते, त्याप्रमाणे प्रसंग निर्माण होतो. त्याच्यामध्ये जे काही उसळी असते, प्रेरणा असते, त्या प्रेरणामुळे निर्माण होणं जे काही लाटा असतील, तरंग असतील, त्याप्रमाणे निसर्गामध्ये काहीतरी घटना घडताना दिसतात. हे त्यांनी सांगितलं. अणूचा स्फोट करायचा म्हणजे काय करायचं? या तिघांना विभक्त करायचं. अहो, त्यांना विभक्त करणं शक्य आहे का? जर ते कणाकणात व्यापून राहिलेत, अणुपेक्षाही सूक्ष्म आहेत, तर त्यांना विभक्त करणार कसे? पण नाही, त्यांनी सांगितलंय, त्यांनी शिकवलंय. त्यामुळे आम्ही आमच्याकडच्या सत्य घटनांना नाकारायला लागलो. म्हणून आपल्याला गीतेचा विचार करताना पहिलं ही जी मळभट आपल्या बुद्धीवर साचलेली आहे, माफ करा मला माझा शब्द आपल्याला आवडणार नाही, कारण आमच्या बुद्धीवर काही मळभट साचलेत का असा आपला अहंकार आपल्याला विचारेल. पण ते बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात दिसेल, माऊलींनी जसं वर्णन केलंय की पाण्यावरचं शेवाळ दूर केलं तर खाली स्वच्छ सुंदर पाणी दिसतं. हे जे साचलेलं शेवाळ आहे पाश्चात्य विचारधारेचं, ते बाजूला केल्याशिवाय आम्हाला आमची विचारधारा नेमकी काय होती ते कळणार नाही. म्हणून जय नावाचा इतिहास ज्या वेळेला आम्ही पाहतो त्यावेळेला तो जसा ऐतिहासिक घटनांचा विचार करणारा आहे, संख्यात्मक विचार म्हणून 18 अक्षोहिणी सैन्य तिथे होतं हे त्यांनी सांगितलं. आधुनिक विचार करायचा असेल तर ती संख्या 6.5 अब्ज माणसांची होते. आणि महाभारतकालीन विचार करायचा असेल तर त्यावेळेला 40 लाख सैनिक एकत्र आले असं महाभारत म्हणतं. त्याच्यात अक्षोहिणीचा जो दिलेला विषय आहे तो, म्हणजे 40 लाख लोक इथे युद्ध करायला आलेत. हे वास्तव चित्रण आहे, ऐतिहासिक घटना आहे. पण हीच घटना दुसऱ्या पातळीवर विचार करताना पारमार्थिक पातळीवर विचार करते. जसं हे युद्ध रणांगणावर आहे, तसं हा जो देह आहे तुमचा आमचा, या देहाला देखील क्षेत्र म्हणजे रणांगण असं म्हटलंय. या रणांगणामध्ये सुद्धा 18 अक्षोहिणींचं युद्ध चालू आहे. एका बाजूला 11 अक्षोहिणी आहेत आणि दुसऱ्या बाजूला 7 अक्षोहिणी आहेत. आता त्या 11 अक्षोहिणी कोणत्या, 7 अक्षोहिणी कोणत्या असा प्रश्न आपल्याला पडेल. पण सोपं उत्तर आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन, या 11 अक्षोहिणी कौरवांकडच्या. आणि त्याला विरोध करणाऱ्या ज्या 7 अक्षोहिणी आहेत त्या पांडवांकडच्या. आता या 11 अक्षोहिणी काय करतात? जसं कौरवांकडचे सगळे लोक पांडवांच्या विरोधात लढायला उभे राहिलेले आहेत, स्वार्थापोटी म्हणा, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी म्हणा, दुसऱ्याला काही मिळू नये म्हणून प्रयत्न करण्यासाठी म्हणा, नाव काही दे त्याला, ते 11 जण एकत्र आहेत. तसे हे 11 जण ज्या वेळेला एकत्र होतात, वास्तविक पाहता ते एकत्र आले की त्याला एकादशी म्हणायचं असतं, पण आपण त्याच्यात वेगळाच विचार करतो. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन एका दिशेने चालत असेल तर कदाचित माणूस व्यवस्थित चालेल. पण त्यांचं जर एकमेकांकडे लक्ष नसेल, काल जसं म्हटलं, परी ते मनाचे कानांनी ऐकावे, त्या मनामध्ये जर काही आमच्या विचार आला नाही, कान वेगळंच काम करतायत, मन वेगळंच काम करतायत, हातपाय वेगळंच काम करतायत, असे जर विषय झाले तर आमचा संसार, आमचं जीवन कधी सुखाचं होणार नाही. म्हणून 11 जण एकत्र असले, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन एकत्र एकाच दिशेने एकाच विचाराने भरलेले असतील तर आम्हाला जे प्राप्त करायचे, आमचं जे इप्सित आहे, आमचा जो हेतू आहे, त्या हेतूकडे कदाचित आम्ही पूर्ण जाऊ शकतो, अन्यथा आम्हाला तिथे जाता येत नाही. या सगळ्या 11 जणांचा नेमका विचार काय आहे? आता आपण थोडंसं या पारमार्थिक किंवा ऐतिहासिक तत्वाकडून थोडंसं कौटुंबिक जीवनाकडे वळूया, विषय स्पष्ट होण्यासाठी. कौरव आणि पांडव वास्तविक पाहता एकाच वंशाचे आहेत,
एका कुटुंबाचे घटक आहेत, काका पुतण्या. ही काका पुतण्याची लढाई पेशवाईतली आपल्याला माहिती असेलच. काका मला वाचवा वगैरे वगैरे. आजही ते सगळीकडे चालूच आहे. मग त्या दूरदर्शनवरच्या मालिका असतील किंवा अन्य कुठल्या गोष्टी असतील, काका पुतण्याचं म्हणजे कौटुंबिक भांडण हे सर्वदूर चालू आहे. या कौटुंबिक भांडणामध्ये जे राज्य पंडूकडे होतं ते राज्य पंडूकडनं नाईलाजाने धृतराष्ट्राकडे आलं आणि मग राज्याचा उत्तराधिकारी कोण हा वाद सुरू झाला. अलीकडच्या काळात जर कायद्याच्या भाषेत बोलायचं असेल तर जी संपत्ती आहे ती संपत्ती वडिलार्जित आहे का कष्टार्जित आहे असा पहिला प्रश्न निर्माण होतो. धृतराष्ट्राकडे आलेली संपत्ती वडिलार्जित होती का त्याची स्वतःची कष्टार्जित होती. त्याचं उत्तर भीष्मानी दिलं, वडिलार्जित संपत्ती आहे. म्हणजे पांडूची एकट्याची नाही किंवा धृतराष्ट्राची एकट्याची नाही. मग वाटपाचा दावा आला, पार्टिशन, दोघांचा समान हिस्सा, दोघच भाऊ, धृतराष्ट्राला हिस्सा मिळाला पाहिजे, पांडवांना हिस्सा मिळाला पाहिजे, म्हणून राज्याचे 2 भाग केले. एकाला खांडवन दिलं आणि एकाला इंद्रप्रस्थ दिलं. पुढे काय द्यूत वगैरे झालं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे अलीकडच्या काळातला कायदा सुद्धा जो संपत्तीशी निगडीत असणारा कायदा आहे तो सुद्धा या भाऊबंदकीच्या तत्वावर आधारितच आहे. या भाऊबंदकीच्या तत्वाचा निकाल भीष्मांसारख्या आपल्या दृष्टीने धर्मज्ञ आणि ज्ञानी असणाऱ्या माणसाने दिलेला आहे. आता कोणता हिस्सा द्यायचा कोणाला? अर्थशास्त्र म्हणतोय विषमता असू नये म्हणून, म्हणजे सगळीकडे समानता असावी असा अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे. त्या विषमतेच्या नावाखाली आपल्याला खूप झोडपलं गेलं पाश्चात्यांकडनं. वाटेल ते आरोप आपल्या देशावर केले गेले, आपल्या अर्थव्यवस्थेवर केले गेले आणि आपण पण त्यांची री ओढणारी असल्यामुळे इंग्रज आळलेले आपण पण आपलं सगळं चुकीचं आहे, आपलं सगळं खोटं आहे असंच मानायला सुरुवात केली. पांडवांना दिलेली अवस्था जागा जी आहे ती जागा वरवर पाहता अतिशय खराब होती, घाणेरडी होती. ज्यावेळेला ही सगळी अवस्था या सगळ्या पांडवांनी पाहिली त्यावेळेला त्यांनी कृष्णासमोर प्रश्न ठेवला, त्याचं करायचं काय? कृष्ण म्हणाला घाबरू नका, कारण वरती जे तुम्हाला दिसतंय ते खरंच तसं आहे का याचा शोध घ्या. जसं चोखोबा म्हणाले, कारे भुललासी वरली या रंगा, नदी डोंगा परी जळ नव्हे डोंगा, कारे भुललासी वरली या रंगा. तुम्ही त्या जागेवर जा, तुम्ही जर एकत्र असाल तर या जागेचा वापर करून तुम्ही स्वर्ग निर्माण करू शकता. आणि आपण पाहिलं पांडवांनी स्वर्ग निर्माण केला, राजस्व यज्ञ केला, मग द्यूत वगैरे झालं, त्याच्यात ते पराभूत झाले. त्याची कारण मीमांसा वेगळा विषय. या उलट इकडे काय होतं, सगळं फुकट मिळालेलं होतं. दुर्योधनाने काही कष्ट केलेले नव्हते, धृतराष्ट्राने काही कष्ट केलेले नव्हते. पंडू राजा कालवश झाल्यामुळे आणि उत्तराधिकारी म्हणून त्यावेळेला कोणी मोठं नसल्यामुळे, म्हणजे अज्ञान पालन करता म्हणून धृतराष्ट्राच्या ताब्यात राज्य आलं. आता धृतराष्ट्राचं कर्तव्य काय होतं? अज्ञान पालन करता म्हणून ज्याचं आपण पालन करतो तो सज्ञान झाला की त्याची वस्तू त्याच्या ताब्यात देणं हे त्याचं कर्तव्य होतं. पण सत्तेचा मोह कुणाला सुटलाय का? सत्ता काय, संपत्ती काय, आणखीन काय काय गोष्टी, कोणाला मोह सुटत नाही. त्यामुळे ते राज्य ज्याचं त्याला परत करायच्या ऐवजी, म्हणजे त्याच्याकडे विश्वासाने ठेवलेलं होतं ते. अलीकडच्या काळातलं उदाहरण द्यायचं असेल तर आपण बँकेमध्ये पैसे ठेवलेत, तो जो काम करणारा कॅशियर आहे रोखपाल, त्याचं काम काय? तुमच्याकडनं घेतलेले पैसे तुमच्या खात्यावर सुरक्षित ठेवणं आणि तुम्ही मागितलेत की परत देणं. पण तुम्ही मागायला गेलात की तो सांगतो अहो तुमच्याकडे पैसेच नाही आहेत. कदाचित सांगतो तुमची सही चुकली, तुम्ही समोर असता, तो तुम्हाला ओळखत असतो, तुमचा तुम्ही काय त्याला पुरावा दाखवलेला असतो, ओळखपत्र दिलेलं असतं, पण सही चुकली, थोडीशी खाडाखोड आहे म्हणून तो नाकारतो आणि सांगतो हे पैसे मिळणार नाहीत. आपण पण म्हणतो बरोबर आहे का, खाडाखोड झाली ना, सही थोडीशी चुकली ना,
मग दुसरी स्लिप दे किंवा दुसरा चेक दे, तो भरून देतो आपण, मग त्याच्यावर सही बरोबर आली का, हां बरोबर आहे, आणि मग तो देतो. वास्तविक पाहता त्याची जबाबदारी काय? तुम्ही तेच आहात ना हे तपासून तुमच्या हातात पैसे देणं ही त्याची जबाबदारी. पण तो काळजी घेतो. काळजी घेताना काय घेतो? सही चुकली आणि दुसऱ्या कोणी जर तुमची सही करून तिथे आणली तर त्यावेळेला तो ओळख म्हणून स्वतः तुम्हाला उभं करेल असं नाही. आणि ओळख नसताना सुद्धा पैसे देण्याचे व्यवहार आपल्याकडे चालतात, बरोबर आहे ना. चेकच्या माध्यमातून पैसे पाठवले जातात इकडे तिकडे. मग ते कोणी पाठवले, काय पाठवले, कसे पाठवले, सह्या कोणी केल्या, सगळेच प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांमध्ये ज्याची वस्तू त्याला परत देणं ही जी नैतिकता आहे, ती नैतिकता नसलेला माणूस हा कौरव सेनेचा प्रमुख आहे. आणि नैतिकतेने विचार करणारी सगळी माणसं एकत्र असणारी, 7 अक्षौहिणी असणारी, 5 पांडव, सात्यकी आणि बाकीचे लोक, हे सगळे नैतिकतेचा विचार करणारे एका बाजूला आहेत. म्हणून त्यांचं सैन्य कमी आहे. पण सैन्य कमी असलं म्हणजे ताकदवान नसतं असं नाही. भगवान श्रीकृष्णांची तुला करण्याचा ज्यावेळेला प्रसंग आला त्यावेळेला पट्टराणी सत्यभामा श्रीमंती एका पारड्यात तिचे सगळे दागदागिने तिने टाकले. का? कृष्ण माझाच एकटीचा आहे असा असला पाहिजे असा आग्रह धरून. किती टोकाचा स्वार्थ कृष्ण पत्नीचा. आणि त्या स्वार्थाचा विचार करून हे मलाच सगळं मिळालं पाहिजे, माझंच सगळं आहे असं म्हणता म्हणता कृष्णाचं काही तागडं वरती जाई नाही, तो तराजू खालीच राहिला. मग आता काय करायचं? मग रुक्मिणीला बोलवण्यात आलं आणि तिने एक तुळशी पत्र त्याच्यावर ठेवलं आणि तराजू समसमान झाला. कृष्णाची तुला झाली. काय सांगते ही कथा आपल्याला? इतके दागिने टाकल्यानंतर जे पारडं समसमान होत नाही ते एका तुळशीच्या पानाने, काय वजन आहे तुळशी पानाचं? म्हणजे ते त्या पानाच्या मागे जे काही गुण दडलेले आहेत, त्याच्यावर जे काही भार आहे नैतिकतेचा, त्या नैतिकतेच्या भारामुळे कृष्णाचं वजन तोललं गेलं. इथे सुद्धा या पारमार्थिक तत्वाचा विचार करत असताना यांचा अर्थ काय, या प्रत्येक शब्दाचा, धृतराष्ट्र म्हणजे कोण, दुर्योधन म्हणजे कोण, हे समजून घेत असताना या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला एकाच वेळेला 2 पातळीवर, म्हणजे देह हे एक क्षेत्र आहे आणि रणांगण हे एक क्षेत्र आहे. रणांगणावर प्रत्यक्ष युद्धाची परिस्थिती आहे, त्याचं कथन आहे. ते सगळं कथन आपल्या देहाला सुद्धा लागू आहे. हा विचार नजरेसमोर ठेवून आपल्याला गीतेकडे वळायचं आहे. तो जर विचार बाजूला झाला तर गीतेचा अर्थ समजायला सोपा आहे. पण त्यातलं तत्वज्ञान जर विचारात घ्यायचं ठरवलं तर पुन्हा पुन्हा त्याची कदाचित उजळणी करावी लागेल आणि ते समजायला मात्र इतकं सोपं नाहीये. आणि म्हणून हा बेस तयार करताना आपण पहिल्यांदी त्यातली जी पात्र आहेत त्या पात्रांचे काही अर्थ आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण हा विचार करतो की ही जी सगळी मंडळी आहेत, धृतराष्ट्र हा प्रमुख आहे, संजय हाही आपल्याला माहिती आहे की ज्याला असं म्हणतात की भगवंतांनी तिला दिव्य दृष्टी दिली. वरवर सांगायला काहीतरी कथा पाहिजे म्हणून आवश्यक आहे, नाहीतर गृहीत चुकली तर अडचणीच होईल. संजयाला दिसलं नाही, बाकीच्यांना का दिसलं नाही हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होऊ शकतो. बरं, संजय काय श्रीकृष्णाचा भक्त आहे का? वरवर विचार केला तर नाही, पण तो सत्याचा मार्गावर चालणारा पथिक आहे. त्याला सत्य माहिती आहे आणि त्या सत्याला धरूनच तो विचार करणार आहे. म्हणून त्याला ती दृष्टी आहे, सत्य काय, असत्य काय, नीती काय, अनिती काय, न्याय काय, अन्याय काय, धर्म काय, अधर्म काय, याचा विचार करणारा हा सगळा विषय आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण गीतेचा विचार करतो त्यावेळेला सत्याची बाजू कोणती, असत्याची बाजू कोणती, कायदेशीर पातळीवर, परमार्थिक पातळीवर, ज्ञानाच्या पातळीवर, तत्वज्ञानाच्या पातळीवर आणि प्रत्यक्ष कर्म करण्याच्या पातळीवर आपल्याला त्याचा तपासणी करायची आणि मग निर्णय घ्यायचा आहे. आता त्यातला पहिला शब्द आपण जसं म्हणतो की गीतेची सुरुवात करताना धृतराष्ट्र उवाच असं पहिलं वाक्य आहे. उवाच म्हणजे बोलला किंवा म्हणाला. धृतराष्ट्र आणि संजय यांच्यामध्ये हा संवाद सुरू झालेला आहे. संवादाला सुरुवात करताना धृतराष्ट्रांनी प्रश्न विचारलाय संजयाला की रणांगणावर काय चाललंय ते मला सांग. म्हणजे घडलेली घटना सांगण्याचं काम संजय करतोय.
कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं तर तो प्रत्यक्षदर्शी आहे. ज्याला आपण फौजदारी गुन्हा म्हणतो, त्या फौजदारी गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष प्रमाण काय असं सांगितलं जातं. किंवा योगशास्त्रामध्ये ज्या वेळेला विचार करतो आपण, त्यावेळेला 5 वृत्ती ज्या आहेत त्या 5 वृत्तींमध्ये प्रमाण नावाचा एक भाग आहे. या प्रमाणांचे 3 भाग सांगितले सांख्य दर्शनाने आणि योग दर्शनाने. प्रत्यक्ष, अनुमान आणि आप्त किंवा शब्द प्रामाण्य. शंकराचार्यांनी आणखीन 3 भर घातली आणि 6 मानले, अर्थापलब्धी, अनुपलब्धी वगैरे. आपल्याला खोलात जायचं नाही. पण प्रत्यक्षदर्शी प्रमाण म्हणजे आंखो देखा हाल, ज्याने स्वतः पाहिलाय. आता इथे असा एक प्रश्न निर्माण होतो की जी गोष्ट मी प्रत्यक्ष पाहिली ती सत्य आहे का असत्य आहे? आपण म्हणाल प्रत्यक्ष पाहिलं म्हणजे सत्य असले पाहिजे. थोडासा वेगळा विचार करायचा झाला म्हणजे फौजदारी गुन्ह्यात गुन्हेगार काही वेळेला सुटतात, ते कसे सुटतात? तर या प्रश्नांचा बारकावा समजला नाही की ते सुटतात. उदाहरणार्थ, एखादी घटना घडताना, ऍक्सिडेंट होताना पाहिलंय किंवा माणसाला कोणीतरी मारताना पाहिलंय. समोरचा वकील प्रश्न विचारतो की साहेब, किती जणांनी तुम्हाला मारलं? तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं म्हणते ना, किती जणांना मारताना पाहिलं? तुम्ही म्हणता 5-7 जण होते. वकील विचारतात 5 होते का 7 होते? महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्यात एक चूक कबूल केली. ते म्हणतात आपण भारतीय माणसं काय म्हणतो, सहज म्हणतो 5-10 मिनिटात अमुक एक काम करतो किंवा 5-10 मिनिटात येतो. पण 5 आणि 10 मिनिटांमध्ये 5 मिनिटांचा काळ असतो. मागे त्या अंतराळवीरात एक अंतराळ यात्री गेली, आपल्याला माहिती आहे. 75 सेकंदात ते कोसळलं आणि गेली बिचारी कुत्रीसह. म्हणजे 75 सेकंदात माणसाचा, अंतराळात गेलेल्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो. अलीकडचं भारतीय अर्थशास्त्र जे शिकवलं जातं शाळा कॉलेजमध्ये, ते काय सांगतं की भारतामध्ये दर 1.5 सेकंदाला 1 मूल जन्माला येतं. म्हणजे एका मिनिटाला 40 मुलं जन्माला येतात. म्हणजे 5 मिनिटामध्ये 200 मुलांचा जन्म होतो. म्हणजे 200 मुलांना खाण्यापिण्याची व्यवस्था करायची जबाबदारी सरकारवर येते. विनोदाचा भाग बाजूला ठेवूया आपण. मग 5 मिनिटात एवढं नुकसान होऊ शकतं. एक स्फोट झाला तर 5 मिनिटात शेकडो माणसं मरतात. पाण्याला पूर आला तर 5 मिनिटं अख्खं गावच्या गाव वाहून जाऊ शकतं. आपण अनुभवलं, जांभूळ पडायचं असेल, मध्यंतरी महाडला आलेला पूर असेल, 5 मिनिटात काही घडू शकतं. म्हणून इथे मिनिटाचा नवे आपण आणखीन सूक्ष्म विचार केला भारतीय तत्वज्ञानाने, भारतीय शास्त्रज्ञांनी काळाचा विचार करताना. मिनिटाच्या पलीकडे सेकंद इथपर्यंत आपण आहोत. पण कला विकला, त्याच्याही पुढे निमिष, मुहूर्त वगैरे हा सगळा विचार आमच्या जुन्या कालमापन करणाऱ्या ऋषीमुनींनी केलेला आहे. इतका सूक्ष्म विचार केलाय. हा सगळा सूक्ष्म विचार आपल्याला या शास्त्राचा विचार करताना करायचा आहे. मग हा जो काळ आहे युद्धाचा, युद्ध किती दिवस चालणार माहित नाही. युद्धाचे दोन्ही बाजूचे कोण कोण कार्यकर्ते आहेत ते सगळ्यांना माहिती आहेत. पण तरी सुद्धा आता ते करतायत काय, उत्सुकता निर्माण झाली. असं म्हणतात ना की गरज ही शोधांची जननी आहे, असं म्हणतात. म्हणजे धृतराष्ट्राला जाणून घ्यायचं आहे की आता याच्यात कोण कोण आहेत प्रत्यक्ष युद्ध करणारे, आणि मग विजय कोणाचा होईल. आंतरिक इच्छा काय, विजय कोणाचा होईल हे बघायचं नाहीये. माझा विजय व्हायला पाहिजे, म्हणजे माझ्या मुलांचा विजय व्हायला पाहिजे. म्हणून माझ्या विरोधात लढणारे कोण कोण आहेत, त्यांचं बलाबल काय. राजनीती असं सांगते शत्रूला कधी कमी लेखू नये. मग शत्रुपक्षाकडे कोण आहेत. राम रावण युद्धाच्या वेळेला ज्या वेळेला अंगद शिष्ठाईला गेला, अंगदानी शिष्ठाई म्हणून रावणाला काही उपदेश केला, त्याला तो मान्य होणार नव्हता, आपल्याला माहिती आहे. पण रावणाने त्याच्या हेरांना सांगितलं होतं की रामाकडचे बलाढ्य असणारे कोण कोण वानर सैनिक आहेत त्यांची मला माहिती द्यावी. आणि म्हणून रावणाचे हेर वानर सैन्यामध्ये आले शोध घेण्यासाठी. रामायण वेगळं काय आहे आणि त्याच्यात महत्व काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. ते आल्यानंतर बिभीषणाने त्यांना ओळखलं आणि त्यांना पकडलं. आता शत्रुपक्षाचे हेरगिरी करायला आलेले आहेत. आपण काय विचार केला असता. समजा रामरायाच्या ठिकाणी आपण तिथे आहोत, आपण काय म्हटलं असतं, यांना ठोकून काढा, जिवंत परत पाठवू नका, असं आपण म्हटलं असतं. सर्जिकल स्ट्राईक वगैरे करतायत वगैरे वगैरे ही भाषा आपण वापरली.
रामाने काय केलं? रामाने त्यांना उलट सांगितलं की नाही, यांना दाखवा हे कोण कोण आपल्याकडे वानर आहेत ते. हा मारुती आहे, हा अंगद आहे, हा नल आहे, हा नील आहे, हा जांबुवंत आहे, आणखीन हा केसरी आहे. ही सगळी नावं सांगितली, सांग दाखवा ना. आता रामाने असं का केलं असा प्रश्न कदाचित आपल्याला पडेल, कारण आपण राजनीतीचा अभ्यास केलेला असतो असं नाही. आपण रामायण वाचलेलं असतं, रामकथा ऐकलेली असते, वाचलेली असते, चर्चाही केलेली असते. पण राजनीती काय सांगते? शत्रूचं खच्चीकरण करताना दोन गोष्टी आपल्याला निश्चित माहिती असल्या पाहिजे. एक, शत्रूचं बल कुठे आहे, आणि दुसरं महत्वाचं, त्या शत्रूचं मानसिक खच्चीकरण कसं करता येईल. समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांची भेट झाल्यानंतर असं म्हणतात की त्यांना घोड्याची लीद आणि काही खडे दिले. आता राजाला, एवढ्या मोठ्या राजाला घोड्याची लीद आणि खडे दिले याचा अर्थ सामान्य माणसाला कळण्याची गरज नाही, कारण तो त्याच्या बुद्धीचा विचार करून विचार करणार, त्याच्या भावनेचा विचार करून तो विचार करणार. पण सूक्ष्म विचार करणाऱ्या माणसांनी काय विचार केला, जसा महाराजांनी केला की घोडे, याचा अर्थ माझ्याकडे घोडदळ असलं पाहिजे. लीद, घोड्यांची लीद दिले म्हणजे माझ्याकडे घोडदळ असलं पाहिजे. कारण रणांगणामध्ये विद्युत गतीने हालचाल करणारं जे सैन्य असतं ते सैन्य यश मिळवतं. आत्ताच्या सरकारने हा विचार करून आपल्या देशाच्या वरच्या ज्या काही बाउंड्रीज आहेत, मर्यादा आहेत, सीमा आहेत, त्या सीमांवर चांगले चांगले रस्ते बांधायला का सुरुवात केली? जर चीनशी लढायची वेळ आली, पाकिस्तानशी लढायची वेळ आली, तर आमच्या सैनिकांना हालचाल करण्यासाठी, जलद हालचाल करण्यासाठी आवश्यक असणारे चांगले रस्ते असलेच पाहिजेत, तरच आम्हाला विजय मिळवता येईल. हे बाकीच्या लोकांना कळलंय आणि म्हणून ते गप्प झाले. नाहीतर कुरापत काढणारा चीन केव्हाच हल्ला करायला मोकळा होता. हे आमच्या प्रत्येक पंतप्रधानांनी करणं गरजेचं होतं. रस्त्यांचं जाळं सगळीकडे विणायला का सुरुवात झाली? ज्याला प्रेफरन्शियल आपण म्हणतो, प्रायोरिटी बेसिसवर काम काय केलं या 10-15 वर्षामध्ये? तर रस्त्यांचं जाळं, मोठ्या रस्त्यांचं जाळं. आम्ही 6 पदरी रस्ते झाले, आनंद झाला. 8 पदरी रस्ते झाला, आम्हाला नुसता रस्त्यांचा आनंद झाला. पण त्याचा हेतू काय? कमीत कमी वेळामध्ये सैन्य तिथे पोहोचलं पाहिजे. आम्हाला इतिहासात शिकवलं गेलं, ब्रिटिशांनी भारतामध्ये रेल्वे आणली, पहिली रेल्वे ठाणा ते बोरीबंदर धावली. आम्ही काय कौतुक करतो ब्रिटिशांचं, कशासाठी धावली हो? तुम्हाला आम्हाला प्रवास करण्यासाठी नव्हे. मग सैन्याची हालचाल जलद गतीने करता यावी ठाण्यापासून मुंबईपर्यंत, आणि आपल्या जर तिथे कोणी काही झालं, सत्याग्रह म्हणा, युद्ध झालं, तर त्या युद्धामध्ये आपला नाश करता यावा म्हणून, आणि म्हणून जलद गतीने हालचाल करणारं सैन्य असलं पाहिजे. म्हणून घोड्यादळाची निर्मिती महाराजांनी केली, आणि त्या घोडदळामध्ये पहिला प्रमुख म्हणून नेताजी पालकरना बनवलं. आणि दुसरा महत्वाचा विषय, तुमच्या राज्याच्या सीमा या निश्चितपणे भक्त